नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेला आपण पद्य विभाग हा पाहिलेला आहे आणि त्या पद्य विभागामध्ये निरोप कवित्री पद्मा गोळे ही कविता आपण पाहिलेली आहे आणि या निरोप कविता उजळणी वजा या कवितेचा भावार्थ मी इथं प्रथमतः सांगते। विद्यार्थी मित्रांनो, निरोप कवितेमध्ये सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते की बा, तू रणांगणावर चालला आहेस, हा शुभशकुन आहे। मी आनंदाने घराला तोरण लावले आहे, माझ्या पंचप्राणाच्या ज्योतीने तुझे औक्षण करते आहे, तुझे शुभचिंतिते आहे। तुला तुझ्या पराक्रमी हाताने भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे, तुझ्या बळकट खांद्यावर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे, तुझ्या पराक्रमाने तू उद्याच्या जगाचा शांतीचा दूत ठरणार आहेस। म्हणून तू रणांगणात जातोस याचे मी दुःख करणार नाही, माझे डोळे आसवानी ओथंबलेले नाही। मी सुद्धा महाराष्ट्र कन्या आहे, मला लढणे हा वीराचा धर्म माहीत आहे, वीरमातेचा वारसा माझ्याकडे आहे। तू लढायला जातोस म्हणून माझ्या तोंडातून मुंजका फुटणार नाही, उलट तुझ्या तलवारीला शस्त्राला धार मीच लावून ठेवली आहे। संगीन मी स्वतः तुझ्या हाती सोपवली आहे, अशुभ गोष्टीची छायाही तुझ्यावर मी पडू देणार नाही। वीरमाता जिजाई आणि झाशीची लढवई राणी लक्ष्मीबाई याच्याशी माझे नाते आहे। तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना माय भवानी उदंड शक्ती देईल आणि भवानी मातेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे। रणांगणावर लढताना तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण कर, विजयी होऊन ये आणि माझ्या पोटी जन्म घेतलास याची मला धन्यता वाटेल। तू आलास की माझ्या हाताने प्रेमाने मी तुला काय करणार आहे, दूध भात भरवीन, असे या कवितेतील आई निरोप कवितेमध्ये सांगत आहे। विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात ह्या कवितेचा मी सारांश तुम्हाला सांगितलेला आहे, उजळणी वजा। आता आपण तुमचा जो आवडता घटक आहे त्या घटकाकडे आता आपण जायचं आहे आणि त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला काही प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नाची उत्तरं पहा काय काय येतात किंवा ते उत्तर आपल्याला कसं देता येतील ते पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, आपणाला कोणकोणते खेळ आवडतात असा माझा प्रश्न आहे आणि आपण उत्तर देत आहातच। तर ह्याच्यामध्ये फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, त्यानंतर कबड्डी आहे आणि सर्वात तुमचा आवडता खेळ कोणता असेल तर क्रिकेट। आवडता खेळ कोणता? क्रिकेट। हे आपण खेळाचे प्रकार पाहिले विद्यार्थी मित्रांनो। मग ह्या खेळापासून कोणकोणते फायदे आपल्याला मिळतात तर त्याच्यामध्ये पहिला फायदा असा आपल्या लक्षात येईल की सर्वात महत्त्वाचं आपलं शरीर काय होतं, तंदुरुस्त राहतं। त्यानंतर दुसरा एक आपल्याला फायदा होतं की आपलं मन नेहमी आनंदी राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण खूप फ्रेश म्हणजेच कसं राहतो, आनंदी, मनोरंजन होतं आपलं। हे सगळं खेळामुळं होतं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेचा सुद्धा तिथे काय होतो, विकास होतो। जर आपण फ्रेश असेल, आनंदी असेल तरच आपल्याला वर्गामध्ये जे काही शिकवलेलं आहे ते आपल्या पटकन लक्षात राहतं। आणि ह्याला निगडीत आज एक जो घटक पाहणार आहोत ते आपण कोणता घटक आहे ते पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गद्य क्रमांक 17 ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा पाठ पाहणार आहोत आणि या पाठाचे लेखक आहेत बाळ ज पंडित। या पाठाचे लेखक कोण आहेत? बाळ ज पंडित। हे सर्वांना माहीत आहेत कोण
कोण आहेत आणि हा जो पाठ आहे हा पाठ म्हणजे ऑलिम्पिक खेळाशी हा पाठ निगडीत आहे। आणि पाहूया आता आपण हा पाठ। आणि हा पाठ पाहण्यापूर्वी या पाठाचे जे लेखक आहेत बाळ ज पंडित यांच्याविषयी आपण काय करूया, माहिती पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, हे जे लेखक आहेत या लेखकांना वयाच्या 6व्या वर्षापासून क्रिकेटची आवड होती। पहा, 6व्या वर्षापासून त्यांना क्रिकेटची काय होती, आवड होती। आणि लेखक मैदानावर प्रत्यक्ष खेळले होते। रणजी चषक सामन्यात त्यांचा सहभाग होता। त्यांना महाराष्ट्र संघातील स्थान मिळालेले होते। मात्र समालोचक म्हणून ते जास्त प्रसिद्ध झाले। त्यांनी मराठीतून अत्यंत रोचक भाषेत क्रिकेटचे समालोचन केले आणि मराठी समालोचन लोकप्रिय केले। खेळ व खेळाडूवर त्यांनी भरपूर अशा प्रकारचे काय केले, लेखन केलेले आहे। तर साध्या सोप्या भाषेत लेखन करणे हा त्यांचा विशेष गुण होता। कुठल्याही खेळाचं वर्णन असेल तर ते वर्णन अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत करणे हा त्यांचा हातखंडाच होता। तर या पाठामध्ये तर याचबरोबर ते प्रसिद्ध लेखक होते, क्रिकेट सामन्याचे समालोचक होते। समालोचक म्हणजे खेळाचे धावते वर्णन करतात। तर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत। तर त्याच्यामध्ये पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा अशी अनेक पुस्तकं त्यांची काय प्रसिद्ध आहेत। मग विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे, तर या पाठामध्ये लेखकाने ऑलिम्पिकचे स्वरूप मोजक्या शब्दात कथन केलेले आहे आणि ऑलिम्पिकचा इतिहास, खेळासाठी केली जाणारी अवाढव्य तयारी आणि जगभरातील राष्ट्रांचा त्याच्यामध्ये काय होता, सहभाग होता। ऑलिम्पिकचे महत्त्व, ऑलिम्पिकमधील गाजलेले काही खेळाडू आणि त्याचबरोबर या ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी केली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्ट कोणते होते आणि ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा लेखक बाळ ज पंडित यांनी आपणाला माहिती दिलेली आहे। आणि प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाविषयी आपण माहिती पाहणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पाठाचं नाव पुन्हा एकदा मी सांगते, ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप। तर ऑलिम्पिक या शब्दाचा अर्थ इथं काय घ्यायचा आहे, तर जागतिक स्तरावर 5 खंडामध्ये दर 4 वर्षांनी होणारी जी क्रीडा स्पर्धा आहे आणि त्या क्रीडा स्पर्धेला आपण काय म्हणायचं, ऑलिम्पिक असं म्हणतात। पहा, मी ऑलिम्पिकचा अर्थ पुन्हा एकदा सांगते, जागतिक स्तरावर 5 खंडामध्ये दर 4 वर्षांनी होणारी जी क्रीडा स्पर्धा आहे त्या क्रीडा स्पर्धेला काय म्हणतात, ऑलिम्पिक असे म्हणतात। आता वर्तुळ या शब्दाचा अर्थ काय, गोल, आणि गोप म्हणजे काय, गुंफणे। गोप म्हणजे काय, गुंफणे। तर या ऑलिम्पिक स्पर्धेची माहिती कशा प्रकारे गुंफलेली आहे, तर याचं वर्णन ह्या पाठामध्ये आपण पाहत आहोत। पहा, मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्य साधारण आहे। सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचे नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात। विद्यार्थी मित्रांनो, मनुष्याचा जर सर्वांगीण विकास करायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असेल, तर खेळ म्हटलेला आहे। तर खेळाचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे आणि व्यक्तिमत्व म्हटलं तर तिथं खेळ आलंच। हे दोन्ही एकमेकाचे परस्पर पूरक आहेत, घटक आहेत। आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की महत्त्व म्हणजे काय, स्थान, अनन्य साधारण या शब्दाचा अर्थ काय होतो, एकमेव। तर सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने म्हटलेले, तर क्रीडा रसिकांचे नव्हे तर जगभरातील जे क्रीडाप्रेमी आहेत त्यांचे लक्ष वेधून घेतात। तर लक्ष वेधून घेणे म्हणजे काय, आकर्षित करणे। वाक्यप्रचार आहे, तर लक्ष वेधून घेणे म्हणजे काय, आकर्षित करणे।
तर हे जे खेळ आहेत हे सर्व खेळ संपूर्ण जगातील जे क्रीडा रसिक आहेत त्या सर्वांचं लक्ष वेधून घेतात असं या परिच्छेदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। तर संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्याने एक मानाचे स्थान आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये अनेक सामने होतात, अनेक क्रीडा सामने होतात। या सर्व क्रीडा सामन्यामध्ये जे ऑलिम्पिक क्रीडा सामने आहेत त्या क्रीडा सामन्यांना खूप महत्त्व आहे असे इथं सांगितलेलं आहे। ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशात ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया। पाहिलं काय सांगितलेलं आहे की संपूर्ण जगामध्ये जे क्रीडा सामने त्या क्रीडा सामन्यामध्ये ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना काय म्हणलेले खूप मानाचं स्थान आहे, म्हणजेच काय खूप महत्त्व आहे। आणि ऑलिम्पिक 2020 असं इथं का म्हणलेलं आहे 2020, तर ह्याच्या अगोदर 2016ला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या। म्हणजेच काय 2016ला जो ऑलिम्पिक क्रीडा झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर म्हणजे किती 4 वर्षानंतर किती आलेलं आहे तर 2020। आणि हा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आपला जो खेळ आहे त्या खेळावर आपल्याला काय करायचं आहे लक्ष केंद्रित करायचं आहे म्हणून इथं सांगितलेलं आहे। म्हणजे 2020 जो ऑलिम्पिक होणार होता त्याच्यामध्ये आपल्याला जास्त विजयी व्हायचं आहे इथं या परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे। आणि ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी जर आपल्याला ऑलिम्पिकमध्ये यश मिळवायचं असेल तर आपल्याला खूप प्रयत्न करायला पाहिजे, म्हणजेच काय करायला पाहिजे खूप कष्ट करायला पाहिजे इथं सांगितलेलं आहे। पहा, तर ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती। गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती। पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय म्हणजे ऑलिम्पिक गावाकडे, ऑलिम्पिक गाव म्हणजे काय ज्या ठिकाणी स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा होत्या ते गाव, आणि तिथं त्याला काय म्हटलेलं आहे ऑलिम्पिक गाव असं म्हटलेलं आहे। आणि तिकडं मोटार भरधाव वेगाने जात होती। इतकी प्रचंड गर्दी होती किंवा इतकी प्रचंड गर्दी असली तरी सुद्धा तिथं रहदारीला मुळीच अडचण नव्हती। पहा किती सुंदर प्रकारचं नियोजन केलेलं आहे इथं लेखकांना सांगायचं आहे। म्हणजेच काय इतकी गर्दी का झाली असेल तर तिथं अनेक देशाचे खेळाडू तिथं आले होते, अनेक देशाचे खेळाडू या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतले होते, ते खेळाडू सगळे तिथं आले होते आणि म्हणून तिथं खूप अशा प्रकारची काय झाली होती गर्दी झाली होती। येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते, खेळाचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले। पहा येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते आणि खेळाचे मैदान जसजसे जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे लेखक म्हणतात त्या क्षितिजाकडे लागलेले होते। खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडकत असलेला आम्हाला दिसला। पहा तर लेखक म्हणतात की जवळच म्हणजे खूप उंच अशा स्तंभ म्हणजे काय खांब, असा एक जो स्तंभ होता किंवा जो खांब होता त्या खांबावर एक भला मोठा ध्वज का होता फडफडत आम्हाला दिसला। ऑलिम्पिक सामन्याचे ते स्वतंत्र निशाण होते। जो ध्वज दिसत होता तो ध्वज काय म्हटले तर ऑलिम्पिक सामन्याचे काय होते निशाण दिसत होते। तर त्या ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकामध्ये तुम्हाला जे वर्तुळ दिसतात ती वर्तुळ कोणकोणत्या रंगाची होती तर त्या वर्तुळाचा रंग आहे लाल, पिवळ्या, निळा, हिरवा आणि काळा। हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ काय केलेत एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत। म्हणजे 5 वर्तुळे, ही 5 वर्तुळे वेगवेगळ्या रंगाची आहेत, म्हणजेच इथं अर्थ घ्यायचा आहे हे 5 खंड आहेत। मगाशी आपण पाहिलं
की ऑलिम्पिक म्हणजे काय. त्या ऑलिम्पिकमध्ये आपण पण की 5 खंडामध्ये ही ऑलिम्पिक स्पर्धा होते आणि हे 5 वर्तुळ म्हणजे हे 5 खंड आहे. इथं आपण माहिती जाणून घ्यायचं आहे. मग वर्तुळच का घेतले तर ही 5 वर्तुळ म्हणजे पुन्हा काय सांगितले ही 5 खंड आहेत असं सांगितलेले आहे. पुन्हा असं म्हणलेलं आहे की ऑलिम्पिक ध्वजावरील 5 रंग कोणते. तर आता आपण पाहिलेले तेच रंग आहेत. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष ते जगाला देते. बघा इथं 5 वर्तुळ म्हटलेले आहेत. जणू ही 5 वर्तुळ म्हणजेच काय 5 मित्र आहेत आणि या 5 मित्राला उपमा काय दिलेले बघा. जणू काय म्हणलेले हे 5 मित्रच आहेत आणि काय करतायत हातात हात घालून आपल्या मैत्रीची काय करतायत साक्ष देत आहेत. तिथे एक वाक्यप्रचार आलेला आहे मैत्रीची साक्ष देणे म्हणजेच काय ग्वाही देणे. पहा 5 वर्तुळ म्हणजे जगातील 5 खंड. पहा मग असे सांगितले की 5 वर्तुळ म्हणजे काय की 5 खंड आहेत. जगातील 5 खंड आहेत आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. बघा शुभ्र धवल जी पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ जे ध्वज आहे त्या ध्वजावर ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो ब्रीदवाक्य म्हणजे काय घोषवाक्य. ब्रीदवाक्य म्हणजे काय तिथं घोषवाक्य आहे. पहा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर सिटियस ऑल्टियस फार्टियस. बघा काय म्हणलेलं आहे त्या ध्वजावरती ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे. मग त्या ब्रीदवाक्य काय आहे तर ते ब्रीदवाक्य म्हणजे सिटियस ऑल्टियस आणि फॉर्टियस. मग या 3 जे शब्द आहेत त्या शब्दाचा अर्थ काय होतो इथं पहा. सिटियस म्हणजे काय उच्चता गतिमानता आणि ऑल्टियस म्हणजे काय उच्चता आणि फॉर्टियस म्हणजे काय तेजस्विता. पहा हे ब्रीदवाक्य आहे. त्या ब्रीदवाक्याचे इथं आपल्याला काय केले अर्थ सुद्धा सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते की ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य कोणते असा तुम्हाला परीक्षेला प्रश्न येईल किंवा कृती आराखडा सुद्धा आपल्याला येईल. ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य सांगा. मग त्याचं उत्तर तुम्ही काय सांगणार आहे सिटियस ऑल्टियस आणि फॉर्टियस. मग ह्याचा अर्थ आपण पाहायचा आहे गतिमानता उच्चता आणि तेजस्विता हे त्यांचे अर्थ आहेत. मग प्रत्येक खेळाडूने काय केलं पाहिजे जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा जे खेळाडू आहेत त्या खेळाडूने आपला जो खेळ आहे त्या खेळामध्ये गतिमान होण्याचा काय केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बल संवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे. पहा इथं काय म्हटलेलं आहे की 3 सांगितलेले आहेत. 3 महत्वाचे काय केले ब्रीदवाक्य सांगितले आणि त्याचा आपल्याला काय केले मोलाचा संदेश सुद्धा दिलेले. ब्रीदवाक्य दिलेले आणि ब्रीदवाक्यानंतर लगेच आपल्याला काय केले मोलाचा संदेश तिथं दिलेला आहे. पहा मग त्याच्यामध्ये काय काय सांगितले मी प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा आपण काय केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर अधिकाधिक उंची गाठण्याची आपण शिकस्त केली पाहिजे. शिकस्त म्हणजे काय प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर जे बलसंवर्धनासाठी म्हणजेच काय सामर्थ्याची जोपासना करायला पाहिजे. जर आपल्याला सामर्थ्याचं किंवा बलसंवर्धनाची जर जोपासना करायची असेल तर जास्तीत जास्त आपल्याला काय केलं पाहिजे श्रम केलं पाहिजे. असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. किती सुंदर दिलेला आहे बघा खेळाडूंना संदेश. तर या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. बघा जो ध्वजस्तंभ आहे त्या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक नेहमी मशाल काय करत असते सतत तेवत असते. आपल्या सुद्धा क्रीडा स्पर्धा असतात खूप सुंदर क्रीडा स्पर्धा होतात आणि तेव्हा सुद्धा आपण पाहतो की तिथं सुद्धा अनेक प्रकारचे ध्वज उभा केलेले असतात किंवा त्याचबरोबर एक स्फूर्तिदायक जी मशाल असतात. जे प्रमुख खेळाडू आहेत राज्यस्तरापर्यंत जाऊन आले ते खेळाडू काय करतात ते मशाल घेऊन आपल्या पूर्ण ग्राउंडला काय करतात
म्हणजे फेरी घालतात. तर इथं सुद्धा ऑलिम्पिक स्पर्धेचं काय केलेलं आहे, स्पर्धेसाठी सुद्धा तिथं मशाल तेवत ठेवलेलं आहे. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूसाठी आणि क्रीडा शौकीनासाठी एक पर्वणीच असते. बघा इथं काय म्हणलेलं आहे, पर्वणी म्हणजे उत्साहाचे दिवस. पर्वणी म्हणजे उत्साहाचे दिवस. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूसाठी आणि क्रीडा शौकीनासाठी एक उत्साहाचं काय असतंय, पर्वणीच आहे. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6,000 खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात. पहा विद्यार्थी, ऑलिम्पिक सामना म्हणलेला आहे. ऑलिम्पिक सामना म्हणजे ज्यामध्ये 5 खंडातले लोक तिथं त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले असतात. जवळजवळ म्हणजे किती खेळाडू आहेत, 5 ते 6,000 खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात. आणि स्त्रिया सुद्धा या खेळाडूमध्ये भाग घेतात. पहा, स्त्री खेळाडूंची संख्या 2,000च्या असते, आसपास असते. आणि पुढे काय म्हणले बघा, प्रेक्षागृहात सुमारे 70 ते 80,000 प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. आणि पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावे सुद्धा काय केले, बांधलेले आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं ही जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये किती खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे, त्यामध्ये पुरुष किती आहेत, स्त्रिया किती आहेत आणि यांचं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर स्त्रियांच्या मध्ये पाहिलं तर 2,000च्या आसपास स्त्रिया त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि पुढे म्हटलेलं आहे, जो प्रेक्षागृह आहे आणि त्या प्रेक्षागृहामध्ये सुमारे 70 ते 80,000 प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय 25,000 जे लोक आहेत ते 25,000 लोकांना सामने उभे राहून पाहता येतात, याची सुद्धा काय केली जाते, सोय केली जाते. आणि त्या ऑलिम्पिकमध्ये पोहण्याच्या सुद्धा शर्यती असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा 4-5 तलाव काय केले, बांधलेले असतात. आता त्याच्यामध्ये जे ऑलिम्पिक स्पर्धा आहे त्या ऑलिम्पिक स्पर्धाचं जे गावाचं जे स्वरूप आहे त्या गावाचं स्वरूप ढोबळमानानं कसं सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. खेळाचे विशाल मैदान आणि त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार म्हटलेलं आहे. खूप मोठे असे ऑलिम्पिक सामना म्हणलेला आहे. मग बघा किती मोठं मैदान असेल ते. साधा आपण क्रिकेटचं सामना भारत पाकिस्तान असेल तर किती भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं काय असतं, मैदान असतं. आणि ते क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचा क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी कितीतरी लोक येतात. आणि इथं जर ऑलिम्पिक स्पर्धा आहे म्हणजे किती मोठं क्रीडांगण असेल, किती मोठं प्रेक्षागृह असेल याच्यावर आपल्याला माहिती मिळते. आणि रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, बघा ज्या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा भरलेली आहे त्या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी सुद्धा जे रस्ते, त्या रस्त्यांची सोय खूप सुंदर रीतीने केलेली आहे. लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असतात. पहा, स्त्री व पुरुष खेळाडू यांच्या निवासस्थानासाठी बांधलेल्या असंख्य काय म्हणले तिथं खोल्या आहेत. म्हणजे जे लोक त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्या लोकांच्यासाठी निवासासाठी असंख्य अशा प्रकारच्या काय खोल्या आहेत. इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृह असे हे एक मोठे गावच असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, वसतिगृह आहेत आणि प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, उपहारगृह म्हणजे काय, हॉटेल्स आहेत. असे एक मोठे काय आहे, गावच आहे. म्हणजे ऑलिम्पिक जे गाव आहे त्या गावाचे इथं काय ढोबळमानानं काय केले, माहिती सांगितली आहे. आणि यालाच काय म्हटले, ऑलिम्पिक विलेज असं म्हटले आहे किंवा यालाच ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. मग ऑलिम्पिक विलेज बसवण्याची कल्पना बघा, तर इसवी सन 1953 मध्ये मेलबर्न येथे मांडण्यात आली. बघा, रिकाम्या जागा भरा किंवा कृती आराखड्यासाठी तुम्हाला प्रश्न येईल की ऑलिम्पिक विलेज बसवण्याची कल्पना
कोठे मांडण्यात आली किंवा केव्हा मांडण्यात आली, तर इसवी सन 1956 मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आले आणि पहिले ऑलिम्पिक व्हिलेज काय झालेलं आहे तिथलेच आहे असे इथं आपल्याला पाहायचं आहे. तर बाळासाहेब पंडित अतिशय सुंदर रीतीनं हा जो म्हणजे याची माहिती ऑलिम्पिक स्पर्धेची माहिती आपणाला इथं दिलेली आहे. त्यानंतर हे जे सामने हे सामने दर 4 वर्षांनी होतात. किती वर्षांनी होतात? दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालत असतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहिलं ऑलिम्पिक म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण उल्लेख पाहिलेला आहे की जागतिक स्तरावर 5 खंडामध्ये दर 4 वर्षांनी होणारी जी क्रीडा स्पर्धा असते त्याला काय म्हटले ऑलिम्पिक असं म्हटलेले आहे. आणि हे सुद्धा सामने दर 4 वर्षांनी होतात. मग हे सामने किती दिवस चालतात, तर हे जे सामने किंवा हा जो खेळ आहे हा खेळ 5 दिवस चालतो. तर इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असते. विद्यार्थी मित्रांनो, तर इसवी सन पूर्व 776 मध्ये सामने झाल्याची पहिली नोंद कोणत्या देशात सापडते, जर ग्रीस देश आहे त्या देशामध्ये सामने झाल्याचे आपल्याला सापडते. त्यावेळी स्पर्धेत जे खेळाडू यशस्वी होतील आणि त्या यशस्वी होणाऱ्या खेळाडूंना किंवा त्या खेळाडूंचा जो ऑलिव्ह वृक्ष आहे आपण भूगोलामध्ये पाहिलेला आहे, या ऑलिव्ह वृक्षाचा आपल्याला इथं उल्लेख आलेला आहे. तर या ऑलिव्ह वृक्षाच्या जी फांदी आहे त्या फांदीची माळ घालून जे या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विजयी झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत, तर त्यांचा गौरव करण्यात येत असते. आपल्याकडे सुद्धा बघा वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जातात. उदाहरणार्थ आपल्या विद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धा असतात आणि तेव्हा सुद्धा वेगळे स्पर्धक त्यामध्ये भाग घेतात आणि खरोखर सुंदर अशा प्रकारच्या स्पर्धा आपल्या शाळेमध्ये भरवल्या जातात आणि त्यासुद्धा विजय होत असतील त्यांना सुद्धा आपण काय करतो, वेगवेगळे सन्मान देऊन त्यांचा सन्मान करतो. तर इथे या ग्रीस देशातलं सांगितले आहे. तर ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकाचे प्रचंड स्वागत करतात. बघा हा जो ग्रीस देश आहे, या ग्रीस देशातील अनेक शहरे आहेत, या शहरातील तर परस्परामध्ये जो भेदभाव असतो, उच्च नीच असते किंवा गौरवर्ण असतो, वर्णावरून सुद्धा भेदभाव असतो आणि हा जो भेदभाव आहे हा भेदभाव विसरून हे लोक काय करतात, हे जे यशस्वी लोक आहेत किंवा यशस्वी स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांचं काय करतात, प्रचंड प्रमाणात स्वागत करतात आणि या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सणासमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पहा किती महत्त्वपूर्ण सांगितलं, बघायचं किती वैशिष्ट्य आहे पाहिजे. या सामन्यातील जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना जे राष्ट्रीय सण समारंभ असतात त्या राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी त्यांना मानाचं स्थान देतात, त्यांना कौतुक करतात, त्यांचा सन्मान करतात. कारण हे जे लोक आहेत ते ऑलिम्पिक हे खूप मोठ्या अशा प्रकारची स्पर्धा असते आणि त्याच्यामध्ये हे लोक काय झाल्यात, विजयी झाल्यात, यशस्वी झाले आणि म्हणून त्यांना चांगल्या प्रकारचं स्थान तिथं मिळत असतं. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याचबरोबर इसवी सन 394 मध्ये हे सामने काय झाले तर बंद पडलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या 2 परिच्छेदामध्ये काय पाहिलेलं आहे, 5 वर्तुळे म्हणजे काय, 5 त्या जी वर्तुळ आहेत त्या वर्तुळाचा रंग कोणकोणते आहेत, त्याचबरोबर आपल्याला ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य कोणते, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य कोणतं. तर मी पुन्हा एकदा सांगते, सिटियस, ऑल्टियस आणि फोर्टियस. तर हे ब्रीदवाक्य आहे. त्याचबरोबर ह्या 2-3 परिच्छेद पाहिले त्याच्यामध्ये त्या खेळाडूंना कोणता मोलाचा संदेश दिलेला आहे हे सुद्धा आपण इथं पाहिलेलं आहे. तर ही 2 प्रश्न मी आज तुम्हाला याच्यावरती स्वाध्याय देते विद्यार्थी मित्रांनो, की ऑलिम्पिक स्पर्धेचं ब्रीदवाक्य कोणतं
आणि तिथं कोणता मोलाचा संदेश दिलाय ही 2 प्रश्न आपल्या वहीमध्ये स्वाध्याय म्हणून सोडवायचा आहे. आणि ह्याच्यावरून जेवढं आपल्याला प्रश्नावली तयार करता येतील, जेवढं आपण प्रश्नावली तयार करू तेवढ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय होणार आहे, पाठ चांगला समजणार आहे. आणि आपण पुन्हा एकदा घरी गेल्यानंतर हा पाठ वाचायचा आहे आणि पुन्हा आपल्या वहीमध्ये स्वाध्याय सोडवायचा आहे.